मंडळी, हम्पी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात भव्य मंदिरे, दगडी रथ, राजवाडे आणि अप्रतिम शिल्पकला. पण हम्पीच्या स्थापत्यकलेचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे येथील जलव्यवस्था. मंडळी, हम्पीमध्ये असाच एक वैशिष्ट्यपूर्ण जलसाठा म्हणजे रंगपंचमी हौद आमच्या बघण्यात आला. दगडामध्ये कोरलेल्या आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उतरत्या क्रमाने केलेल्या पायऱ्या हे या हौदाचं प्रमुख आकर्षण आहे. हा हौद पाहताना सर्वात प्रथम लक्ष वेधून घेतात त्या त्यांच्या सममितीय पायऱ्या. वरून खाली पाहिल्यावर पायऱ्यांची रचना जणू एखाद्या सुंदर भौमितिक नक्षीसारखी दिसते. प्रत्येक दगड अचूक मापाने बसवलेला असल्याचे जाणवते. मंडळी, विजयनगर साम्राज्याच्या काळात हम्पीमध्ये पाण्याचे नियोजन अत्यंत प्रगत होते. तुंगभद्रा नदी, कालवे, जलवाहिन्या, तलाव आणि हौद यांच्या माध्यमातून पाण्याचा वापर नियोजनबद्ध केला जात असे. त्यामुळे एवढ्या मोठ्या राजधानीत राहणाऱ्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करणे सहज शक्य झालं. मंडळी, स्थानिक गाईड आहेत, त्यांचंही म्हणणं जरा ऐकून घ्या. दगडी पाईप दगडी पाईप सिस्टम होतं.